पश्चिम आशियातील युद्धादरम्यान सध्या अमेरिकेनं 5 दिवसाचा पॉज घेतलाय. चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. अशात पाकिस्तान मध्यस्थाच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. पण या सगळ्या घडामोडी सुरू असताना इराण अमेरिकेत चर्चेचा दुवा बनल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला इराणनं जबर धक्का दिलाय. काय झालंय पाहूयात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला. IRGCनं पाकिस्तानी जहाजाला का अडवलं? कराचीच्या दिशेने जाणाऱ्या जहाजाला परत पाठवलं. नियमांचं पालन न करणं पाकिस्तानला भोवलं. पश्चिम आशियात युद्ध सुरू होऊन आता महिना होत आलाय. अशातच सगळ्यात जास्त चर्चा कोणाची झालीये तर ती हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची. इराणनं ही सामुद्रधुनी शत्रू आणि त्यांना साथ देणाऱ्यांना बंद असेल अशी घोषणा केली आणि अनेकांची कोंडी झाली. एकीकडे पाकिस्तानचे सौदी अरेबियासोबत घनिष्ठ संबंध आहेत. पाकिस्तानचे नेते सौदीसमोर हातात कटोरा घेऊन उभे असतात. दुसरीकडे पाकिस्तान अमेरिकेला महत्त्वाची माहिती पुरवत असल्याचा इराणला संशय आहे. तर अमेरिकेच्या सूचनेनुसार शांतता प्रस्थापित करण्याची चापलुसी सुद्धा पाकिस्तान करतोय. अशा दुतोंडी पाकिस्तानला धक्का देत इराणनं जमिनीवर आणलंय. इराणच्या IRGCनं म्हणजेच इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं पाकिस्तानी जहाजाला हॉर्मुझ पार करण्यापासून रोखलंय. इराणनं पाकच्या जहाजाला का बरं अडवलं असेल? हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत पाकिस्तानी जहाजाला रेड सिग्नल आहे. इराणच्या IRGCनं पाकिस्तानचं जहाज अडवलं. पाकिस्तानच्या कराचीकडे जात असलेलं जहाज भर समुद्रात अडवण्यात आलं. सेलेन जहाजाला IRGCनं अर्ध्या वाटेतूनच परत पाठवलं. पाकिस्ताननं इराणच्या अधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी घेतली नसल्याचं दिलं कारण. जहाजाला नियोजित मार्ग सोडून अमिरातीकडे वळावं लागलं. इराणने नेमकं काय म्हटलं आहे? इराणने म्हटलेलं आहे की जर तुम्हाला इथून जायचं असेल तर प्रत्येक जहाजाला आपली ओळख दाखवावी लागेल. कुठला माल आहे, कुठला देश आहे, तुमची राजकीय भूमिका काय आहे, असं सगळं झालं तरच तुम्हाला तिथून जाऊ देतील. तर आत्ताच्या बातमीमध्ये असं आलेलं आहे की पाकिस्तानचे जे जहाज जे गल्फ ऑफ हॉर्मुझमध्ये अडकलेलं आहे त्याच्याकडे अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हती ज्यामध्ये जी माहिती मी मगाशी म्हटली ती असेल म्हणून. तर याचा एक अतिशय मोठा राजकीय संदेश हा दिला जातो आहे. कारण जर डॉक्युमेंट नसतील म्हणून एखाद्या जहाजाला अडवणं हे म्हणजे एक नोकरशाहीसारखं वागण्यासारखं झालं. ते खरं कारण आहे की दुसरं काही आहे? खरं कारण असं आहे की हा एक मोठा राजकीय संदेश आहे. सेलेन हे 2000 साली बांधलेलं एक लहान फीडर कंटेनर जहाज आहे. त्याची मालवाहू क्षमता ही 6850 टन इतकी आहे. हे जहाज शारजहा इथं भरण्यात आलं आणि ओमान मार्गे प्रवास करत असतानाच IRGCनं हे जहाज रोखलं. पाकिस्तानी सरकारनं जरी याबाबत अधिकृत भाष्य केलं नसलं तरी सुद्धा हे प्रकरण अशा वेळी घडलंय जेव्हा पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करण्याची टिमकी वाजवतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कालच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. इराणशी बोलून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पाकचा दावा आहे. अमेरिका आणि इराण संघर्ष थांबवण्यासाठी पाक मध्यस्थीच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानकडून दोन्ही देशांचे संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. इस्लामाबादमध्ये अमेरिका इराण चर्चांचीही शक्यता आहे. मात्र इराण सावध आहे. थेट चर्चेसाठी इराणचा कायम नकारच आहे. राईट इज राईट म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस. इराणकडून ज्याप्रमाणे जहाजं थांबवली जात आहेत ती जहाजं थांबवण्याकरता आणि त्या जहाजांना आत जाऊ देण्याकरता अमेरिकेकडे पुरेशी ताकद नाही. आणि पाकिस्तान जे म्हणते आहे की आम्ही वाटाघाटी करतोय तर हे म्हणजे नुसतं बोलण्याच्या गोष्टी झाल्या आणि हे खरोखर जमिनीवरती असं काही होत आहे असं वाटत नाही. असंच इराणच्या या वर्तणुकीमुळे दिसतं. आणि याच्यामुळे भारताकरता मात्र एक अतिशय चांगला संदेश आहे की इराणचा भारतावरती विश्वास आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत भारताचे 5 LPG आणि तेल टँकर हॉर्मुझमधून बाहेर पडलेत तर 3 भारतात दाखल सुद्धा झालेत. शिवालिक हे LPG जहाज भारतात दाखल झालंय तर नंदादेवी जहाज सुद्धा LPG घेऊन आलंय. जगलाडकी हे जहाज सुद्धा आलंय तर जगवसंत आणि पाईन गॅस ही LPG कॅरियर जहाजं यांचा सुद्धा यात समावेश आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये निर्माण झालेला तणाव अधिकच गडद होत चाललाय. या महत्त्वाच्या सागरी मार्गावर सध्या जहाजांची प्रचंड गर्दी असून हजारो मालवाहू जहाजं आणि टँकर्स सुद्धा युद्धाच्या सावटाखाली इथेच अडकून पडली आहेत. मात्र याआधी अनेकदा पाकिस्तानी जहाजांना वाट करून देणाऱ्या इराणनं अचानक कराचीकडे जाणाऱ्या सेलेन जहाजाला रोखलंय आणि त्यामुळे भुवया उंचावल्यात. एका बाजूला पाकिस्तान वाटाघाटी करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे पाकचंच जहाज अडवून इराणनं घेतलेली ही कठोर भूमिका पाकिस्तानची चिंता वाढवणारी आहे हे खरं. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.